रामकृष्णारी. काल एक जणाने प्रश्न विचारला की कीर्तनकाराने कीर्तनकाराचे दोष लपवावे केव्हा का लपवू नये. तर याचं उत्तर असं की कीर्तनकाराने कीर्तनकाराचे दोष लपवू नयेच. खरं जर पाहिलं तर कीर्तनकारानेच नव्हे तर याच्यावत मानवानी आपले दोष लपवू नये, आपलं पुण्य लपवावं. वास्तव जर पाहिलं तर पुण्याचं आपण काय करावं, पुण्य जतन करावं, पुण्य कोणालाही सांगू नये. आणि पाप काय करावं, पाप उघडं करून सांगावं. का उघडं करून सांगावं, तर वास्तव पाहता असं आहे, जे उघडं केलेलं असतं, जे आपण प्रगट करून सांगतो ते नष्ट होत असतं, आणि जे झाकून ठेवत असतो त्याला काय होत असतं, ते त्याची वृद्धी होत असते, ते वाढत असतं. ज्याप्रमाणे एखादा शेतकरी असला तर तो काय करतो, पेरणी केली की पेरणीची मग काय करतो, तो रासनी करतो. रासनी 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 या शब्दाचाच अर्थ आहे जे केल्याच्या नंतर, जी क्रिया केल्याच्या नंतर पीक राशीपर्यंत जातं त्याला रासनी म्हणतात. ते जर रासनी जर नाही केलं तर काय होईल, तर त्यांचे जे धान्य पेरलेलं असतं ते धान्य काय होतं, पाखरं खाऊन टाकतात, म्हणजे ते उगत नाही. त्याचप्रमाणे आपण जे पुण्यकर्म केलेलं असतं ते काय करायचं असतं, आपण त्याची रासनी करायची असती, ते झाकून ठेवायचं असतं. आणि आपण जे आपल्याकडून दोष घडलेले असतात ते काय करायचे असतात, उघडे करायचे असतात, ते प्रगट करायचे असतात. प्रगट केल्यामुळे ते काय होतात, नष्ट होतात. जे प्रगट केले जातं ते नष्ट होत असतं, आणि जे झाकले जातं ते वाढत असतं, त्याची वृद्धी होत असते. मग कीर्तनकाराचे दोष झाकवावे का लपवावे. खरं जर पाहिलं तर तो कीर्तनकाराला आपला मित्र समजत असेल, आपला भाऊ समजत असेल, किंवा हे आपल्या नातेवाईक कोणीही समजत असेल, तर त्याने काय करावं, त्याचा दोष सुधारण्याचा प्रयत्न करावा. त्या त्याच्याकडून जो दोष घडला तो त्याच्याकडून काय करावा, लय झालं तर सुधारण्याचा प्रयत्न करावा, परत असा दोष घडू नये. पण असं म्हणू नये किंवा जो हे दोष करतो, आजच्या हल्लीच्या काळात काय होईल, कीर्तनकार काय व्हायला लागले, सारखे व्हायला लागले. याच्याकडूनही दोष घडतात, त्याच्याकडूनही दोष घडतात. मग होतं काय, हा त्याच्या दोष झाकून ठेवतो, तो याचे दोष झाकून ठेवतो. बरेच लोक म्हणतात, अहो त्यांच्या दिवशी बोलता बोलता श्लोक चुकला हो. अहो श्लोक चुकला जरी असला तरी ते बरोबरच आहे. इतके लोक दोष झाकण्यापर्यंत झाले. पण त्यांनी काय म्हणायला पाहिजे, अहो त्यांच्याकडून श्लोक चुकला असेल पण काय करायला पाहिजे, नाही बाबा तुझ्याकडून श्लोक चुकला ना, तर तू तो दुरुस्त करण्याचा प्रयत्न कर. तू तो परत एकदा भोग, त्याला चांगलं बघ, त्याचं चांगलं चिंतन कर, मनन कर, आणि तू काय कर, तो ते आपल्याकडून तो दोष घडला तो दोष काय कर, निवृत्त कर. पुन्हा असा दोष घडू नये, असाही एका कीर्तनकाराने दुसऱ्या कीर्तनकाराला उपदेश करायला पाहिजे. याला खरे मित्र मानतात. आणि तो जर त्याचा दोष जर झाकवण्याचा प्रयत्न करत असेल, लपवण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो मित्र नव्हे तर तो कोण, शत्रू समजावा. आपला शत्रू. जो आपले दोष लपवण्याचा प्रयत्न करतो तो आपला मित्र नसून तो आपला शत्रू आहे, शत्रू. म्हणून प्रत्येकाने काय करावं, दोष घडत असतात बघा, प्रत्येकाकडून दोष घडत असतात. कारण की ज्याच्याकडून दोष घडतात त्यालाच काय म्हणतात, मानव म्हणतात, मनुष्य म्हणतात. मनुष्याकडून दोष घडत असतात. पण घडलेला दोष तो काय करावा, असताना दुरुस्त करण्याचा प्रयत्न करावा. एकूणमेकाचे दोष काय करावा, आपण ते झाकण्याचा प्रयत्न करू नये. झाकण्याचा प्रयत्न केला तर तो शत्रूचं लक्षण झालं. त्यामुळे काय करावं, प्रत्येक कीर्तनकाराने, गायक असो, वादक असो, किंवा सामान्य व्यक्ती असो, होतावेपर्यंत आपल्याकडून दोष तर घडूच नाही, दोष न घावा असाच त्यांनी काय करावा, प्रयत्न करावा. पण दोष घडला तरी त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तीने त्याला काय करावं, त्याचा दोष झाकू नये. आज महाराष्ट्रामध्ये एक फार मोठी चर्चा चालू आहे. कोणी मंदिराच्या नावाने दोष दाखवतं, कोणी गोशाळेच्या नावाने दोष दाखवतं. अहो दोष करतात ते दोष झाल्याच्या नंतर ते झाकवायला कशाला. तुम्ही काय करा, दोष घडला म्हणा बाबा आमच्याकडून, हा परत दोष घडणार नाही असं म्हणलं तर चालतं. पण झाकवायला कशाला, तो दोष वाढत जातो झाकल्यामुळे. त्यामुळे काय करायचं, आपण दोष होऊच नाही, आणि झाला तर काय करायचा, मान्य करायचा. बरेच लोक मान्यही करत नाही आणि तो दोष वारंवार करत असतात. त्यामुळे ते दोष त्यांनाच पतनाला कारण असतात, इतरांचं काय जात नाही. कारण की कर्म आहे, आणि कर्म असं सांगतं, ना भुक्तम शे ते कर्म जन्म कोटी शतयपी. आपण केलेलं जे कर्म असतं ते आपल्याला भोगल्याशिवाय संपत नाही, भोगावंच लागतं. त्यामुळे काय करायचं, इतरांचा दोष झाकायचा नाही, आणि काय करायचं, त्याला समजून सांगा, बाबाला इथलाय तुझ्याकडून हा दोष झाला, परत हा दोष होऊ देऊ नको, अशी त्याला काय करायची, विनंती करायची. रामकृष्ण हरी.